दरम्यान मुंबईत आजही मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवलेला होता। रस्त्यावर झोपून गाड्या सुद्धा अडवल्या होत्या। परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। मुंबईत आजही मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली होती। सीएसएमटी परिसर अक्षरशः घोषणांनी दणाणून सोडला। सोबतच परिसरामध्ये रास्ता रोको सुद्धा केलेला आहे। रस्ता का अडवलाय तुम्ही? काय बोलून मतलब नाही या सरकारला। आम्ही 2 दिवस झाले सांगायलो की आमचे जेवणाची इथं सोय नाही केलेली, अजून पाण्याची व्यवस्था नाही केलेली। जे आम्ही सोबत आणलेलं होतं का ते आतापर्यंत आम्हाला कसंही पुरलं, पण आता नाही का आज तर आम्हाला पियायला सकाळच्याला पाणी नाही का, तोंड धुवायला पाणी नाही ठेवलेलं इथं। आणि जे इथलचे स्थानिकचे दुकानं होते का त्या दुकानवाल्यांना विचारलं ना तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मार्केट बंद ठेवायला सांगितले। आता मार्केट बंद का ठेवायला? मराठी आले म्हणून मार्केट बंद ठेवायला लावलं का? आज बी आमच्यामध्ये एवढी हिंमत आहे की आम्ही पूर्ण मुंबई बी जाम करू शकतो। फक्त दादाच्या शब्दामुळं, मनोजदादा पाटील यांच्या शब्दामुळं नाही का आम्ही शांततेनं इथं बसलेलो, नाही तर आम्ही एका मिनिटात मुंबई जाम करून नाही का मुंबईवाल्यांनाही त्रास देऊ शकतो। पण आम्ही तसं काहीच नाही करत। आणि इथले लोक जे आहेत ना ते आम्हाला पाणी देत नाही आहेत का, संडासची जागा देत नाही आहेत का, खायसाठी काही देत नाहीत। आणि आमचे जे मराठी बांधव आहेत का ते अणू थोडं देत आहेत, त्याच्यावर आम्ही कसं बी गुजारा करत आहे। पण हे जेवढं सरकार आम्हाला त्रास देईन याचे दुष्परिणाम त्यांना 100% भोगावे लागतील। एवढे बेकार हाल करू आम्ही बी। आमच्या गावात या, तुम्ही आमच्या जिल्ह्यात या, जर नाही आमची अवकाश दाखवली ना तर मग सांगतो तुम्हाला। आणि इथं बी आम्ही करू शकतो, इथे बी आज बी सांगू शकतो की इथे बी आम्ही पूर्ण मुंबई आज बी जाम करू शकतो। 10 मिनिटं बी लागत नाहीत। फक्त दादाचा एक आदेश यायला पाहिजे, आम्ही एका मिनिटात मुंबई जाम करून दाखवतो। आणि सरकारला एवढंच निवेदन आहे की त्यांनी आमच्या आंदोलनकर्त्यांना नाही का त्रास देऊ नये आणि आमची जेवढी होईल तेवढी काळजी घ्या। आपल्यासोबत अजून एक मराठा बांधव आहेत, त्याच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुम्ही रस्ता अडवलेला आहे, नेमकं कारण काय? पण मनोज दादांनी सांगितलेलं आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करायचं, बाहेर तुम्ही आलेला आहात आझाद मैदानाच्या। आमचे मनोज दादाला सध्या बसलेले आहेत, उपोषण करत आहेत, बिगर पाणी करत। मुंबईवाल्याचं काही इथं नियोजन नाही, काही पाणी मिळत नाही। पहिल्या दिवशी बंद केलं सगळं, आम्हाला पाणी मिळालं नाही। तर यांनी आम्हाला खाऊ गली बंद केली आणि दारू चालू ठेवली, आम्हाला पाणी मिळालं नाही, कुठे काही मिळालं नाही। तर यांनी आता आमचं बाहेरून आलेलं आमचं ठाणे मुंबईमध्ये जेवण मिळत नाही आम्हाला। तुळजापूर कळम आम्हाला पोलीस लोकांनी ताळे लावले बाथरूमला, आमच्या बाथरूमला। पण ते परवा होते, काल उघडले होते महानगरपालिकेने, आज परत टाळे लावले आणि ताळे लावले त्यांनी। परत पाणी मिळत नाही, पैसे गेलेत, 50 पाणी बॉटलला गेलेत, जेवणाची सुविधा नाही, काही नाही, सगळे बंद करतात।